गुड मॉर्निंग. सकाळी डॅडाने त्याच्या दुधाच्या ग्लासातलं दूध प्राव्याला दिलं नाही म्हणून रागात उरलेलं दूध तिने टेबलवर सांडलं आणि अख्खा टेबल खराब करून टाकला. संडे होता म्हणून सगळंच निवांत चालू होतं. मी जेवणाची तयारी करायला गेले आणि तेवढ्यात या बाप लेकीने टीव्ही बघत बघत घरभर एवढा पसारा केला. आज प्राव्याला लंचमध्ये हे फर्स्ट टाइमच मी बीन्स उकडून देणार होते. बीन्स छान धुवून असे 2 पार्टमध्ये कट करून उकडवून घेतले. त्यानंतर त्यावर थोडासा चाट मसाला आणि मीठ घालून मी तिला खायला दिलं. तिचं रिॲक्शन काहीतरी असं होतं. त्यावेळेला तिने फक्त एकच खाल्लं असेल, पण जेवायला बसली तेव्हा टमॅटोच्या सारमध्ये अशी चपाती बुडवून खाता खाता ते बीन्सही तिने खाल्ले. जेवण झाल्यावर डॅडाने सांगितलं की माझे पाय दाब, तर प्राव्या बघा स्वतःच पाय लांब करून बसली आणि म्हणाली माझंच पाय दाब. मग काय डॅडा काय मागे राहतो का? लेकीची सेवा करायला तर हा एकदमच पुढे. संध्याकाळी आम्ही रेडी झालो आणि तिघेच मस्त फिरायला बाहेर पडलो. आधी आम्ही छान वडापाव खाल्ला आणि प्राव्या बघा जसं तिला कळालं ना डॅडाने वडापाव आणलाय तसं 1 मिनिटही थांबायला रेडी नव्हती. आम्ही मस्त तिघेच लॉंग ड्राईव्हवर गेलो होतो आणि बाहेर फिरता फिरता बाहेरच डिनर करायचा प्लॅन झाला. मग जवळच एक साऊथ पॉईंट म्हणून रेस्टॉरंट होतं. तिथे मस्त असं केळ्याच्या पानावर सात्विक जेवण मिळतं. आम्ही तिथेच डिनर केलं आणि प्राव्याने पापडवर ताव मारला. आय होप तुमचाही दिवस छान गेला असेल. पुन्हा भेटूच उद्याच्या व्लॉगमध्ये.